विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेतू अभ्यास म्हणजेच ब्रिज कोर्स अंतर्गत 10व्या वर्गाच्या इंग्रजी विषयाच्या एलो स्टेटमेंट 9 मधील ॲक्टिव्हिटी 2 बघणार आहोत. कॉम्पिटन्सी ऑब्लिक एलो स्टेटमेंट 9. लर्न न्यू वर्ड्स, एक्सप्रेशन्स अँड एनरिच हिज ऑर हर व्होकॅब्युलरी थ्रू रीडिंग. ॲक्टिव्हिटी नंबर 2. नवीन शब्द व वाक्प्रचार वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये व्यक्त करणे. दैनंदिन जीवनात ह्या शब्दांचा वापर कुठे करायचा याचे ज्ञान प्राप्त होणे. वेगवेगळ्या ठिकाणी या शब्दांचा वापर करता यावा. विचार करण्याची प्रक्रिया सुधारता यावी. विचार करण्याची प्रक्रिया सुधारणे, त्यामध्ये बदल घडवून आणणे. शब्दांमधून विद्यार्थ्यांना त्यांच्या भावना व्यक्त करता याव्यात, त्या अस्खलितपणे व्यक्त करता याव्यात, हा या ॲक्टिव्हिटी मागचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले आपल्याला या ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेले एक्सप्रेशन्स काळजीपूर्वक वाचून त्यांचा अर्थ जाणून घ्यायचा आहे. आता खाली व्याख्या बघा. डेफिनेशन: द ॲक्ट ऑफ एक्सप्रेसिंग अ पर्टिक्युलर वर्ड, फ्रेज or form of words, the manner or form in which a thing is expressed in words. Here are some examples to understand. या ठिकाणी आपल्याला काही शब्द दिलेले आहेत, त्यांचा अर्थ माहीत करून घेऊन त्या शब्दांना नेमके कोणत्या वेळी वापरायचे आहे हे या ठिकाणी समजून घेणे महत्त्वाचे आहे. खाली शब्द बघा. नंबर 1 ॲज अ रिझल्ट, त्याचा परिणाम म्हणून. काय झाल्याने, काय झाले असा याचा अर्थ. नंबर 2 ॲज फार ॲज, म्हणून. नंबर 3 ॲज वेल ॲज, सोबतच. नंबर 4 कांट हेल्प, मदत करू शकत नाही. नंबर 5 कांट वेट, जास्त किंवा यापेक्षा जास्त वाट पाहू शकत नाही. नंबर 6 जस्ट अ मिनिट, अगदी थोडा वेळ. नंबर 7 जस्ट नाऊ, लगेच, आत्ताच. चला तर मग आता या एक्सप्रेशन यांचा अर्थ व त्यांची उदाहरणे बघूया. पहिला शब्द आहे ॲज अ रिझल्ट, याचा परिणाम म्हणून. उदाहरण दिलेलं आहे. माय कार वॉज ब्रोकन डाऊन, ॲज अ रिझल्ट आय वॉज लेट फॉर मीटिंग. माझ्या कारची मोडतोड झाली, त्याचा परिणाम मला मीटिंगला किंवा सभेला यायला उशीर झाला होता. पुढचा शब्द आहे ॲज फार ॲज, मिनिंग आहे टू द डिस्टन्स, एक्सटेंड, व्याप्ती, मर्यादा, विस्तार, आकार. उदाहरण बघा. लंच इज इन्क्लुडेड ॲज फार ॲज आय नो. मला जे आठवते त्यामध्ये दुपारच्या जेवणाचाही त्यामध्ये समावेश होता. पुढचा शब्द बघा ॲज वेल ॲज, मिनिंग आहे टू ऑर इन ॲडिशन टू, यासोबतच. उदाहरण बघा. आय वॉज सरप्रायझिंगली that my parents were invited as well as all relatives. माझ्या पालकांना व त्यासोबतच माझ्या नातेवाईकांना निमंत्रित केले होते, याचे मला आश्चर्य वाटले होते. देन कांट हेल्प, बी अनेबल टू स्टॉप डुईंग समथिंग, काहीतरी करण्यास असमर्थ असणे. एक्झाम्पल: आय कांट हेल्प लेझी अँड लाफिंग पीपल एव्हरी टाईम. प्रत्येक वेळी आळशी व हसणाऱ्या लोकांना मी मदत करू शकत नाही. नेक्स्ट, पुढील शब्द आहे कांट वेट, वाट पाहू न शकणे. बी व्हेरी इगर ऑर एक्सायटेड अबाउट डुईंग समथिंग. एक्झाम्पल इज वी कांट वेट टू गो टू डिझनीलँड नेक्स्ट संडे. डिझनीलँडला जाण्यासाठी मी येणाऱ्या रविवारची वाट पाहू शकत नाही. जस्ट अ मिनिट, अगदी थोडा वेळ, मिनिंग बघा. इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम, कमी वेळामध्ये. एक्झाम्पल इज आय विल बी रेडी टू लिव्ह इन जस्ट अ मिनिट, अगदी थोड्या वेळात मी इथून जाईल. जस्ट नाऊ, अगदी लगेच, मिनिंग इज अ व्हेरी शॉर्ट टाईम ॲगो. एक्झाम्पल इज आय हर्ड धिस न्यूज जस्ट नाऊ, मी ही बातमी आत्ताच ऐकली. Activity 1. Use the proper expression from the table and complete the following sentences. Number 1. I am coming there
just a minute, please wait for me. Number 1, I am coming there, just a minute, please wait for me. Number 2, my teacher guides me as well as motivate me to participate in elocution competition. Number 3, I can't help you due to not supported others in their needy times. Number 4, he couldn't study on right way. As a result, he failed in the exam. Now, activity, complete the sentences by using proper expressions. Number 1, they can't wait up to next month. Number 2, he left this hall just now. Now, practice, make the proper sentences with the help of expressions. Number 1, as a result, my friend Somesh died as a result of accident. Number 2, as well as, she draws as well as design clothes. Number 3, can't wait. We only have 2 more days until vacations. I can't wait. Number 4, just a minute. I have to sit for just a minute. Extension activity or parallel activity or reinforcement. Once upon a time, there were 2 friends in a well-known company. Both were workers as well as union leaders. One day, their manager called them to discuss on a topic. The peon of that office went to them and gave the message, but one of them was not present there. Second one told him that just now I can't come with you because just a minute ago my friend went to another section to bring needful material, and as far as I know, he will come within an hour. Peon told him that he can't wait him for a long time and returned to the office and told what happened to the manager. Manager irritated and told that he can't help them now. As a result, he dismissed both friends from the company. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ही ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे. सोबतच आणखी काही उदाहरणे सोडवायचा सराव करायचा आहे. हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर माझ्या SR's इंग्लिश क्लास चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज सहज मिळवा. थँक्यू.